ओवी बघा आपल्या व्हिडिओमध्ये मेहुल.चिपळूणकर चॅनलमध्ये ओवी आहे. ओवीला आपण गडकडी रंगडताना भेटलो होतो. आद्वित होता आपल्याबरोबर आणि चेस वगैरे आपण तिला गेम शुभेच्छा दिल्या होत्या. ओवीचा मला आठवतं तिच्या चॅनलवरती मी आहे ना एक व्हिडिओ माझा आवडता आहे. ओवी आईस्क्रीम कशी बनवते. त्याला बरेचसे सबस्क्रायबरांनी खूप प्रेम दिलं होतं. अशी छानशी ओवी नेहमी ॲक्टिव्ह असते आणि छान छान ती परफॉर्म करत असते आणि तिचं ती तर नक्की स्मार्टच आहे. हॅलो थँक्यू. हां ताई आपलं नाव काय म्हणाला. हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 27 ऑक्टोबर रविवार आणि आज आपण आलो आहोत काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. तुम्हाला बरे सोशल मीडियात असे माहीतच असेल. आज काशीनाथ नाट्यगृह ठाणे इथे रंजिताताई यांनी आनंदाचा सोहळा 2024 हा भरवला आहे. मागं आपण ह्या सोहळ्याला गेलो होतो तो तेव्हा गडकरीला होता. तेव्हा आपण त्यांना सबस्क्रायबर म्हणून आपण गेलो होतो त्यांचे. तर ह्यावेळेला आपण त्यांचे सबस्क्रायबरही आहोत आणि आपण यूट्यूब चॅनलही चालू केलेलं आहे. तर या आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत त्यांना आपण भेटण्याचा प्रयत्न करूया आणि या सोहळ्यामध्ये पुढे काय आहे ते आपण ते बघूया. या मित्रांनो, या माझ्या मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे महानगरपालिका. या बघूया आपल्याला पुढे काय बघायला मिळतं. आनंदाचा सोहळा 2024 साठी आलाय बरोबर. बघा महिला वर्ग आलेले आहेत. थोड्याच वेळा अजून बरेच आपल्या महिला भगिनी येतील. भेटूया आपण पुढे. महिला भगिनी आपल्या आलेल्या आहेत तर त्यांचा फोटोशूटचा चालू आहे. आनंदाचा सोहळा 2024 बरोबर. क्रेझी फूडी रंजितांची आपण वाट पाहत आहे. पुढे सोहळ्याला खूप असे छान मजा येणार आहे. बघूया पुढे काय घडतंय ते. छानशा ताईंनी नटल्या आहेत आपल्या माता भगिनी. नक्कीच. अच्छा थोड्याच वेळात आपला हा सोहळा चालू होणार आहे बरोबर ना. या आपण पुढे बघा काय बघायला मिळतं. आपण आलो आहे आनंदाचा सोहळा 2024. रंजिताताई यांनी सोहळा सुरू केला आहे ठाण्यामध्ये. तर बघू शकता आपल्या माता भगिनी छान छान असे नटून आलेले आहेत. या ताई बघा काय सुंदर असे छान असे दिसत आहेत. तर आपण पुढे भेटूया या ताईंना. माझ्या चॅनलचं नाव मेहुल.चिपळूणकर. हां मेहुल.चिपळूण चॅनलचं नाव आहे. ह्याआधी सोहळा हा गडकरीला झाला होता तेव्हा मी अटेंड केला होता. तेव्हा मी सबस्क्रायबर म्हणून जॉईन केला होता. पण यावेळेला मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं. जस्ट सव्वा महिना झालेला आहे. आता 375 आहेत अराउंड. हॅलो थँक्यू. हां ताई आपलं नाव काय म्हणाला. कांचन जाधव. आणि आपण कुठून आलाय. शिवाईनगरच्या देवीचा व्हिडिओ मी कव्हर अप केला होता. मीच पाठवला होता मेहुल.चिपळूणकर. तिथे जवळजवळ 100 का 150 महिलांनी डान्स केला होता बघा. तो आपला बोनला कार्यक्रम होता. आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. हां तो मी शेअर केला होता. तर बऱ्याचशा आपल्या माता भगिनी ताई वहिनी आलेल्या आहेत. ताई तुम्ही कुठून आलात. मी घोडबंदर रोड कासारवड. आणि ताई तुम्ही. ओके. आणि ताई तुम्ही. मी खारेगावरून आले. माझं पण एक युट्यूब चॅनल आहे फौजी वाई प्राऊड लाईफ म्हणून. काय म्हणाल युट्यूब चॅनलचं नाव. फौजी वाई प्राऊड लाईफ. अच्छा. आणि आपले सबस्क्रायबर माझे 13,000 सबस्क्रायबर. अच्छा छान असे ताईंचं ग्रोथ आहे चॅनलची. तर तुम्ही या चॅनलच्या ताईला. ओके. आणि तुम्ही तुमचा कंटेंट काय आहे व्हिडिओ. माझं नॉर्मल डेली रुटीन डेली ब्लॉग्स असतात ते. तुम्ही या ताईंच्या चॅनलला जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडलं असं इन्फॉर्मेटिव्ह वाले नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यांना तुम्हाला सुद्धा तुमच्या चॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. तर आपल्या हा सोहळा 2024 खूप सारी धमाल मस्ती आणि मजा करणार आहे बरोबर. थोड्याच वेळात हा चालू होणार आहे सोहळा. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. छान छान परफॉर्म करा. तिथे काहीतरी विशेष मागे ताईंनी काहीतरी गेटअप केलेलं आहे ते बघूया. हां मी क्रेझी फूडी रंजिता त्यांची पण फॅन आहे. ओके. पेशवामध्ये एकत्र होतो. अच्छा पेशवा रेस्टॉरंट मध्ये. ओके. आणि एवा एंटरटेनमेंटच्या जे सर्व आहेत विजया मॅडम त्यांच्यातर्फे मी आले आहे. मी लोकमतचीही मेंबर आहे. LMKचीही मेंबर आहे. अरे वा. परत मी शिवसेनेमध्ये पण आहे. उपविभाग संघटक आहे. म्हणजे आमच्या चॅनलमध्ये खूप असं मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. सगळं ऑल राऊंड इंटू वन. फॅन आहे मॅडमचं. मला सगळंच आवडतं. अच्छा. आणि मॅडम तुम्ही राहायला कुठे. मी घोडबंदरला. घोडबंदर रोडला. चल तुम्हाला बघून छान वाटतं आणि खूप सारा तुम्ही छान परफॉर्मन्स पुढे करणार आहे असं वाटतंय. इन्स्ट्रक्शन होती कारण त्यांना माहितीये माझं नेहमी काहीतरी युनिक असं वेगळं असतं. त्यांनी मला स्पेशल इन्स्ट्रक्शन दिली की स्मिता पूर्ण सजून यायचं आहे. बरोबर. त्यांनीच आपल्या संधीला चांगला वाव दिला आणि तुम्ही चांगलं परफॉर्म करा अशी आमची आशा अपेक्षा आहे. पुढे आपण प्रोग्राम मध्ये बघूच. ओके. तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आपल्या ताई वहिनी माता भगिनी छान असे परफॉर्म करणार आहे. आपण बघूया व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळतं. थँक्यू.
ताई सांगितलं मी ताई शोभा ट्रॅव्हल जे तुम्ही ट्रॅव्हल कंपनीचं नाव घेतलं तिथे कुठे कुठे आपले पिकनिक असतात कुठच्या स्पॉटला असतात विथ इन द महाराष्ट्र विथ इन द इंडिया अच्छा विथ इन द महाराष्ट्र आनंद 2024 रामाने आयोजित भगिनी ताई नटून सजून आलेल्या आहेत आनंद 2024 साठी बरोबर आपण फुल एन्जॉय करणार आहोत धमाल करणार आहोत थँक्यू सगळ्या ताई भगिनी आपल्या आलेल्या आहेत वेलकम वेलकम सगळ्यांना हॅलो हॅलो हाय यापुढे मस्त धमाल मस्ती होणार आहे सगळ्या 2024 बघा जसं ताई बघा वेलकम ताई बघा पुढेच आपल्याला बघायला मिळतंय आता थोड्याच वेळात मला वाटतं असं वाटतं हॉल पूर्ण होऊन जाईल या वेलकम वेलकम आनंदोत्सव 2024 बरोबर त्यासाठी आलेले आहे हॅलो नमस्कार ताई हे बघा हे सर हॅलो सर ऑलमोस्ट हॉल फुल होऊन जाईल आनंदोत्सव 2024 साठी आपण आलात बरोबर पूर्ण धमाल मस्ती करणार आहोत एकदम फुल पॉवर मध्ये फुल जोश मध्ये चला ऑल द बेस्ट सगळ्यांना छान परफॉर्म करा सगळेजण छान दिसतात आमच्या ताई भगिनी मारामार चालू आहे सीट पकडण्यासाठी सीट्स बघा असा 16 आता थोड्याच वेळात लागणार आहे मग त्यांना विचारा त्यानंतर युट्यूब चॅनल आहे हो काय नाव चॅनलचं हा माझ्या चॅनलचं नाव आहे मेहुल.चिपळूण मागच्या थोड्या सीट भरायच्या बाकी आहे हॅलो हॅलो एव्हरीवन सगळेजण ब्लॉग मध्ये येणार आता माझ्या चॅनलचं नाव आहे मेहुल चिपळूणकर सबस्क्राईब करायचं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता रात्री आज रात्री 7:30 ला येईल मेहुल चिपळूणकर नक्की थँक्यू व्हेरी मच ताई तुमचं नाव काय माझं प्रियांका प्रदीप आणि तुम्ही ह्या सोहळ्यासाठी कुठून आलेला आहेत मी ठाण्यावरून ठाणा कुठच्या एरियामध्ये ठाण्याला दुसरा सगळा सोहळा आहे मी सगळ्या माता आपल्या भगिनींना बघतोय सगळी मस्त मी शृंगार वगैरे करून आले आहेत मेकअप करून आले आहेत आणि सगळेजण एकदम छान दिसत आहेत आणि एकदम परफेक्ट एकदम भरपूर छान असं परफॉर्म करणार आहेत बरोबर आनंदोत्सव 2024 अच्छा हार्डकोर फॅन आहे ताईंचे ओके अच्छा दुसरा वाला आहे चालेल तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा जो काही तुम्ही जे ठरवलं आहे ते पूर्ण मनोकामना आणि तुम्हाला जास्तीत जास्त गिफ्ट मिळो त्या प्रोग्राम ही सगळी तुम्हाला शुभेच्छा भेटूया थोड्या वेळामध्ये ताई एक्साइटमेंट असणार आहे नक्कीच 10 मिनिटातच ताई येते रंजिता ताई ओके चालेल थँक्यू नवलेश ओवी बघा आपल्या व्हिडिओमध्ये मेहुल.चिपळूणकर चॅनलमध्ये ओवी आहे ओवीला आपण गडकडी रंगडताना भेटलो होतो आद्वित होता आपल्याबरोबर आणि चेस वगैरे आपण तिला गेम शुभेच्छा दिल्या होत्या ओवीचं मला आठवतं तिच्या चॅनलवरती मी आहे ना एक व्हिडिओ माझा आवडता आहे ओवी आईस्क्रीम कशी बनवते त्याला बरेचसे सबस्क्रायबरांनी खूप प्रेम दिलं होतं अशी छानशी ओवी नेहमी ॲक्टिव्ह असते आणि छान ती परफॉर्म करत असते आणि ती तर नक्की स्मार्टच आहे ओवी तुला कसं काय वाटतं आज प्रोग्राम आहे मस्त वाटतंय हो ना सगळी तुझी तयारी झाली आहे ना तुझा परफॉर्म करणार आहेस ओवी आज नाही मम्मा बरोबरच डान्स करणार अच्छा हां बरोबर तिला सपोर्ट करण्यासाठी थँक्यू ओवी हे बघा ओवी आपल्या व्हिडिओमध्ये हिचं चॅनल आहे ओवी आणि मम्मा चांगली छान परफॉर्म करते भरपूर आहे सगळ्यांना तिथे चाहते आहेत पळाली ती तिथे वरती दुर्गाताई ना हां रंजितांच्या फ्रेंड आहे दुर्गाताई पुण्याला राहतात आणि आपले दाजी कसे आहेत दाजी मस्त छोटा आणि आपला बाबू मस्त आहे ना थँक्यू आलाय का भेटणं मग त्यांना थँक्यू छान दिसतात आई तुम्ही सगळ्यांचे आवडते पदार्थ बनवण्याचा दिवस असतो हो की नाही तरी पण ते सगळं सोडून तुम्ही सगळ्यांना तिथे आलेले खूप छान वाटतंय अजूनही आपल्या सगळ्या मैत्रिणी सख्या सन्माननीय पाहुणे आपले रंजिता जोरदार टाळ्या आपण तिथे स्वागत करूया क्या बात है
किती जास्त बांगड्या आहेत. जरा साईड आपण बघूया. बरं बोला किती बांगड्या चालेल तुम्हाला तुमच्या पाहिजे? 30 म्हणजे 15-30 नाही याच्या कमी. तुम्ही जाऊ शकता प्लीज तुमच्या बाई. तरी पुन्हा एकदा आपली छोटीशी ओळी या सगळ्यांसाठी सुंदर अशी गीत घेऊन येते. चला जोरदार टाळ्या. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या लाडक्या रंजिताबाई येत आहेत. सगळ्यांना बघा दिवाळीच्या या सुंदर मुहूर्तावर सुंदर गीत घेऊन येत आहेत. वा आज बांगड्या घातल्यामुळे एवढा फायदा झाला. बांगड्यांचा पण एवढा उपयोग होऊ शकतो. फक्त वाढवायचे नाही दाखवायचे नाही तर बक्षीस सुद्धा तयारी करायची आहे. खूप छान. जी डबल खामगाड्याचे मसाले आहेत पाडणार आणि भरपूर छान छान मस्त पदार्थ बनवायचे आणि मला जेवायला बोलवते. हां थँक्यू ताई. थँक्यू सो मच. छान असते सगळ्यांना. त्या सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या अशा आपल्या रंजिता पाटील मॅडम यांनी आता हा सुंदर कार्यक्रम आणलेला आहे. तुम्ही खूप आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पण जर तुम्ही वडापाव वगैरे काय काय खात होतात त्या टपरीवर जाऊ तर तुम्हाला ते वडापाव वगैरे आवडतात. त्यांना सांगतो नाही मी आता माझा डायलॉग घेतो. हा आई बाबा आणि साईबाबाची शपथ नाही त्या शाकांच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पाठवून दाखवला ना तर नावाचा दगडू शांताराम पालाचा. सगळ्यांना महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टर जे आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब. प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टर जे आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब. आता माझीही नव्याने ओळख करून देते सौ क्षितिजा प्रथमेश परब. स्वागत करूया. बघा स्वतः त्या सुंदर आहे पण त्या दुसऱ्यांनाही सुंदर बनवण्याचं काम करत असतात. आणि महिलांना सौंदर्य म्हणजे काय सांगायचं. सौंदर्य म्हणजे सौंदर्य मिळवायचं काम म्हणजे काय नक्की करायचं. आता सौंदर्य खरं सांगायचं गेलं तर जर का तुम्ही मनातून खुश असाल तर नक्कीच तुम्ही सगळ्या छान दिसणार. सो असे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा जी ब्युटी आहे ती आतमधून येते. सो आय थिंक तुम्ही खूपच छान काम करताय. खूप सुंदर कंपेअरिंग करताय. आणि रंजिता तर तिचं नेहमीच म्हणजे मी मागच्या वर्षी सुद्धा आलेली ह्या वर्षी सुद्धा जी एनर्जी आहे ती खूपच छान आहे. खूपच छान आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि एवढ्या गोड डॉक्टर असायचं कोणाला जायला आवडणार नाही. आणि त्याच्यामध्ये सौंदर्य मुंबईचं म्हटलं तर आम्ही येणारच नक्की. खूप गोड आणि अशाच मस्त सदावादा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप आनंद. बघा किती क्रेझी आहेत त्या सगळ्यांसाठी. एवढी किती घाई आहे त्यांना. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या रंजिता मॅडमसाठी. थँक्यू थँक्यू. ये सौंदर्य का राज काय पता है? डॉक्टर भाग्येश किती गोड दिसते नेहमीप्रमाणे आणि तिच्याकडे बघून मला असं किती छान दिसते असं आपण पण छान दिसायला पाहिजे. पण बरोबर ना एवढी छान दिसते म्हणून तर बोलले ना ती सौंदर्य का राज आहे. डॉक्टर राज भाग्यश्री गुप्ते आहे. आणि भाग्यश्री आपल्या पहिल्या वेळेला देखील स्पॉन्सर्स आणि यावर्षी देखील आले आणि आज त्यांना हा मान देत आहोत आपण. आपल्या स्पेशल अवॉर्डी आहे. खूप वेळा टाळ्या होऊन जाऊ. आर्या काका सपरेट फूड आणि जी डबल कामात करतात. थँक्यू सो मच. एक 2 हळूहळू 3 4 बाई 5 महिला पोळ्या करण्याबरोबर गोड खाण्याबरोबर या सुंदर तिखट पदार्थ तोंडाची चव बदलू शकते. सगळीकडे फेमस अगदी लालबागला गेला की त्यांच्याच मसाल्याचा सुगंध सगळीकडे सुटलेला असतो. आहे विजय मॅमसाठी आणि ओबीसाठी त्या भागात अर्चना का ताई पुण्याला असतात त्या कुठे असतात. अच्छा अच्छा. हॅलो हाय. आपण एन्जॉय करते बरोबर सोहळा आनंदाचा. आता खूप छान आहे. म्हणजे आता मुली म्हणतील की काय
हॅलो ताई. पण आता तुमच्यासाठी पण मज्जा आहे, तुम्हाला पण प्राइज आहे. जो मला आणि त्यांना सन्मानित करायचं. डॉक्टर रुपाली पोद्दार. तर मॅडम हे काही परिस्थिती प्रश्न विचारतात. काय ना बायका म्हटलं की जरा सुईची वगैरे भीती वाटते हो फार डॉक्टरकडे गेल्यावर. मला तर फारच भीती वाटते. मी बोललो होतो बरोबर. मी बोलत असतो प्रोग्राम सबस्क्राईब करा चॅनलला, सबस्क्राईब करा चॅनलला. सुई